हास्य विनोदाचा वर्षाव करण्यासाठी आमचे सगळे कलाकार सज्ज झालेले, त्यांचं स्वागत करूयात. आणि त्यांच्या विनोदाला दाद देण्यासाठी आपले लाडके जजेसही तयार आहेत, त्यांचंही स्वागत करूयात. कॉमेडी किंग मकरन सर आणि स्माइल क्वीन रेणुकाजींचं. मित्रांनो, आपला हा शनिवारचा एपिसोड आहे, त्यामुळे या भागाच्या शेवटी आपल्याला कळणार आहे परफॉर्मर ऑफ द वीक जोडी, ज्यांना मिळणार आहे कलर्स मराठीकडनं एक खास गिफ्ट. मित्रांनो, कोर्टात साक्षी पुरावे बघून निकाल लावला जातो, पण कधी कधी कोर्टात काय निकाल लावायचा आहे हे ठरल्यानंतर साक्षी पुरावे गोळा होऊ शकतात बरं का. नाही पटत आहे ना? बघूया हा प्रसंग. येतात सुसाट कॅप्टन्स अंशुमन, विशाखा आणि जोकर ऋषिकेश. हाल कैसा है जनाब का, हाल कैसा है जी आपका, तुम तो मचल गए हो, यूं ही फिसल गए आ आ आ उड़ रही उड़ रही. बस आज मी केस जिंकूनच राहणार. मुळात हा घोळ तुझ्या मेंदूत ठेवू नकोस. तू कोण आहेस? तू सरकारी वकील आहे आणि मी कोण आहे? सेलिब्रिटी वकील आहे. आणि माझ्या समोर तू केस जिंकूच शकत नाही, कळलंय तुला? अच्छा. अशील, माझा अशील कोण आहे? लकी कपूर. याने एका हरणाची हत्या केली असा आरोप तुम्ही त्याच्यावर ठाकलाय, तो आम्हाला अजिबात मान्य नाही. त्याविरुद्ध तुमच्याकडे पुरावा काय आहे? पुरावा आहे, सिद्ध झालेला आहे, सगळं काही ओके आहे. आता तुम्ही बोल. नाही, मुळात तुझ्याकडे मुद्दाच नाही, त्यामुळे मला भांडूच शकत मुद्दा नाही. कसं? सगळं काही सिद्ध सरकारी झालेलं वकील आहे. मित्र, तू हे विसरतो. ऑर्डर ऑर्डर. 2 प्लेट मसाला डोसा. टेबल नंबर 10 वर 2 प्लेट मसाला डोसा. काय करताय तुम्ही हे? काय अहो कोर्ट आहे ना हे. मला माहिती आहे, पण ऍक्च्युअली काय झालं, आणि मसाला डोसा म्हटलं मला पटकन जुने दिवस आठवले माझे. Really? म्हणजे आज जज आहे मी, परंतु माझी सुरुवात वेटर पासून झालेली आहे. बर. मला सांगतो, उडुप्याच्या हॉटेलमध्ये मी वेटर म्हणून काम करायचो. तेव्हा गिरायक यायचं ना, गिरायक, त्याला बघून मी अशी जजमेंट लावायचो की हा काय ऑर्डर करणार. हो, हा काय जास्तीत जास्त इडली वडा, तो इडली वडा मागवायचा. क्या बात. हा काय जास्तीत जास्त 1 मिसळ 4 पाव, तो मिसळ पावच मागवायचा. वाह. तेव्हा लक्षात आलं आपलं जजमेंट बरोबर आहे, आपण मोठेपणी जजच व्हायला पाहिजे, आणि मी जजच झालो. माइंड ब्लोइंग सर, माइंड ब्लोइंग. क्या बात. काय झाले दिवस होते ते. चला जेवायला जाऊया. ओ, ओ, ओ. हा? काय आलं? काय चाललंय मायला? अहो आत्ताच कोर्ट चालू झालाय ना. किती वाजले? 10:15. चला पटकन संपवा काय ते पटकन. तुम्हाला कळत नाही का मायला? हा, चला. या बाईने तुमचा अपमान केलेला आहे, परिणामी कोर्टाचाही अपमान झालेला आहे. ऑर्डर ऑर्डर. सॉरी माय लॉर्ड. काय तुमच्या आधीचे जे जज होते ना, हा. त्यांची आणि माझी चांगली मैत्री झाली काय होती. म्हणताय? म्हणजे त्यांनी जी ऑर्डर केली की मी 2 प्लेट भजीची ऑर्डर द्यायची, लगेच भजी हातात. मला गॅसचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे खातच नाही. आपण मसाला डोसा. Yes. एक मिनिट. काय बोला, काय म्हणतं? म्हणजे पुन्हा एकदा जज चेंज झालेत. या सरकारी वकील असून सुद्धा जज बदललेत हे तुम्हाला कळलं नाही अजून? ऑब्जेक्शन माय लॉर्ड. हा. अहो काय चाललंय बघा, या केस मध्ये आतापर्यंत 5 जज चेंज झालेले आहेत. व्हेरी सॅड, व्हेरी हो, आणि प्रत्येक वेळी प्रत्येक जजला या केसची बाजू मला नव्याने मांडून दाखवावी लागते. हो, हो, हो. बघा जज साहेब, मागच्या वेळेसचे जे जज साहेब होते त्यांना मी माझे सगळे मुद्दे क्लिअर केले, त्यांना कन्व्हिन्स केलंय, त्यांना सगळे मुद्दे पटले होते, आणि जवळजवळ त्या केसचा निकाल माझ्या बाजूने लागणार होता. म्हणूनच त्यांचं प्रमोशन झालं माय लॉर्ड. कुठे? वकिली प्रशिक्षण केंद्र. सो सॅड. हे बघा, ते सगळं सॅड बीड सोडा. हा. आधीचे जज साहेब होते ते मला इथे आणून द्या. ऑब्जेक्शन. काय चालू तुमचं? हे कोर्ट आहे, कोर्ट. जो वकील तुम्हाला मिळेल त्याच्यासमोर तुमचं म्हणणं तुम्हाला मांडावं लागेल. ज्ञानेश्वर काय म्हणून गेले? जो जे वांछिल तोतेला हो. अरे तो जज वांछिल तोतेला हो नाही म्हणाले. क्या बात है सर, माइंड ब्लोइंग. काय दोहा आहे सर. व्हॉट अ टायमिंग. एक्सलेंट सर, दोहा? एक्सलेंट. पुढच्या वर्षी मी दोह्याला जाणार आहे. नको सर, बस, ठीक आहे, बस. ओके. तुम्ही कोर्टाचा अपमान करताय. नॉनसेन्स. अच्छा, म्हणजे मगाशी या बाईने तुम्हाला दोषाची ऑर्डर दिली तेव्हा तुमचा अपमान झाला नाही मायला? नाही नाही, काय माहिती, तेव्हा सिंहावलोकन झालं. हा? तुम्हाला सांगतो, मला ते वेटर असतानाचे दिवस आठवले. तुम्हाला ते गाणं माहिती ना, ते कब्बशीवर कब्बशी कब्बशीवर कब्बशी, आणि ते गाणं होतं कशाला उद्याची बात, आता कशाला उद्याची काय आवाज बात. आवाज. खूप रियाज केलाय मी पॅडी खां बरोबर. आहा. तुम्हाला सांगतो, तसंच मी वेटर म्हणून बाहेर पडायचो ना किचन मधून, तसं डोस्यावर डोसा, डोस्यावर डोसा, डोस्यावर डोसा, डोस्यावर डोसा. नाही इडली ठेवायचं. आ?
एक वेगळी ऑर्डर, त्याच्यावर पेपर डोसा. बर. पेपर डोसा, इडली डोसा, डोसा डोसा डोसा, फटाफट ऑर्डर देऊन टाकायचं. अशी फास्ट सर्व्हिस असायची. मसाला डोसा, असायला दिवस होते माहिती का. चला जेवायला जाऊया, चला. ओ ओ, काय? काय चाललंय माय लॉर्ड? अहो बघा ना किती वाजले. ओ शिट, किती वाजले? 10:30. वाजतच नाही, पटकन संपव केस. ओ तुम्ही लक्ष द्या ना केस कडे. एक सेकंड. ओके ओके, एक्सिलेंट. थँक्यू. हा बोला, काय म्हणता? केस कडे लक्ष देणार आहात का तुम्ही? केस माय कडे- लॉर्ड, हा. मगापासून माझे सरकारी मित्र वकील हा. मुद्दा भरकटवत आहेत. म्हणजे? तुमच्या गतस्मृतींना मगापासून ते उजाळा देत आहेत. हो. त्यामुळे तुम्ही आठवणीत रमता आहात माय लॉर्ड. Yes, yes, त्याबद्दल या माणसाला कडक शासन करण्यात यावं माय लॉर्ड. तुम्हाला 5,000 रुपये दंड. ओ ओ, मला का काय 10,000 रुपये दंड. का काय 15,000 रुपये दंड. काय चाललंय काय 20,000 रुपये दंड. अहो, बरबाद व्हायला लवकर काहीतरी म्हणा. 20च्या खाली मी घेणारच नाहीये. लेना है तो लेना, तो घर पे जाओ. हे? म्हणजे न्याय असा मिळणार नाही. पटकन काय ते बोला पटापट. मिलॉर्ड तुम्ही प्लीज केस कडे लक्ष द्या. एक सेकंड, कसे आहेत? एक्सिलेंट. ओके. अहो या केस कडे लक्ष द्या. तुमची केस काय बरोबर आहे? असं काय करताय? काय म्हणताय? अहो या हरणाच्या केस कडे लक्ष द्या माय लॉर्ड. आता केस हरणाऱ्याचं कशाला लक्ष द्यायचं? चला पटकन क्या घेऊन जाऊया. एक एक मिनिट माय लॉर्ड प्लीज ऐकून घ्या. काय म्हणताय? हे बघा, आरोपी हा. आरोपी लकी कपूर ओके. याने गेल्या 15 वर्षापूर्वी हा. त्या रणथंबोर या जंगलामध्ये कुठला म्हणाल? रणथंबोर रणथंबो. हा. थोडं बोर वाटत नाही का नाही तुम्हाला? नाही, मस्त. रणथंबोर या जंगलामध्ये एका हरणाला गोळी घालून त्याची हत्या केलेली आहे. त्यासाठी मी कोर्टाला विनंती करतो की त्या कपूरला कडक शासन झालंच पाहिजे. दॅट्स ऑल माय. कोर्टाने ही विनंती ताबडतोब फेटाळून टाकावी असा मी कोर्टाला आदेश देते माय लॉर्ड. आदेश दिलात? आदेश दिलात? आदेश मान्य आहे. हा? तुम्ही जज आहात ना, हा. मग जरा जज सारखं वागा ना. अहो ही बाई तुम्हाला आदेश देते म्हणजे तुमचा अपमान होतोय आणि परिणामी कोर्टाचाही अपमान होतोय. नाही, त्यांचं ठीक आहे, पण तुम्ही वारंवार ही जाणीव करून देताय म्हणून तुम्हाला 5,000 रुपये दंड. मला का काय 10,000 रुपये दंड. अहो का काय 15,000 रुपये दंड. मिलॉर्ड काय बरबाद व्हायला तुम्ही लवकर काय ते म्हणा. मिलॉर्ड हे बघा, आता सरळ सरळ मी केसवर येतो. मग ठीक आहे, आरोपीला सादर करा. हा आरोपीला करा सादर. माय लॉर्ड, आरोपी आज कोर्टामध्ये हजर राहू शकत नाही का हो, का? कारण त्याची प्रकृती चिंताजनक आहे. Oh, so म्हणजे sad. हॉस्पिटलमध्ये तो आजारी असल्यामुळे ऍडमिट आहे. हो हो हो. एक मिनिट, ऑब्जेक्शन माय लॉर्ड. बोला ना. मिस बुजाडे, येस. काय ना दरवेळेस तुमचा आरोपी बरा आजारी राहतो. आजार पण काय सांगून येतं का माय लॉर्ड? बरोबर आहे. मागच्या वेळी तुम्हाला सांगतो, मी चालत होतो, पटकन पोटात दुखायला लागलो माझ्या. एक मिनिट, काय चाललंय ऐकून हा, घ्या. please. काय ना मागच्या वेळेस तुमच्या आरोपीला कोर्टाने तारीख दिली होती हा. आणि तो तेव्हा आला नाही का, तर त्याला थंडी ताप होता. तर मला सांगा माय लॉर्ड, एखाद्या माणसाला जेव्हा थंडी ताप असतो तेव्हा तो चड्डी घालून टीव्हीवर फॅशन चॅनलवर आपल्या अंगाचं प्रदर्शन करत नाही. काय म्हणता तुम्ही? पॉइंट आहे. पॉइंट आहे याच्यामध्ये. माय लॉर्ड, माझ्या वकील मित्राला मी सांगू इच्छिते हा. की तापामध्ये कपडे सहन होत नाहीत. त्यामुळे माझ्या आशिलाने अर्धी चड्डी घातली होती आणि तो फॅशन शो मध्ये गेला होता कारण ते त्याचं काम होतं. पण अर्ध्या चड्डीमध्ये कोर्टामध्ये आपण येऊ शकत नाही कारण तो कोर्टाचा अपमान होतो माय लॉर्ड. करेक्ट आहे, करेक्ट आहे मॅडमचं. तुम्हाला सांगतो, आपले पोलीस पूर्वी सुद्धा हाफ चड्डीमध्ये असायचे, पण रूल बदलला, त्यांना फुल पॅन्ट मध्ये आणलं. हाफ चड्डी. तुम्हाला सांगू, मी वेटर म्हणून हाफ चड्डीमध्ये असायचो ना, काय मजा यायची. इकडे हाफ चड्डी, तिकडे गरम भट्टी. सगळं असं मोकळं वातावरण असायचं. वाव. काय चाललंय तुमचं? काय झालं? हे बघा, यांच्या आशिलाने त्या हरणाला मारलेला आहे, मुक्या जीवाचा बळी घेतलेला आहे. माझ्याकडे पुरावा आहे. ही आहे ती बंदुकीतली गोळी. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. हा जो काही पुरावा ते दाखवतायत, हा काय? ही जी काही गोळी आहे ती माझ्या आशिलाच्या बंदुकीतून सुटलेलीच नाहीये माय लॉर्ड. काय म्हणता? तुमच्या आशिलाच्या बंदुकीतून गोळी सुटलीच नाही? त्याने अशी बंदूक धरली, त्यातून गोळी सुटलीच नाही? पोपट झाला म्हणायचा. तुम्हाला सांगतो, आम्ही असं लहानपणाची पिचकारीची बंदूक घ्यायचो ना, तर आम्ही दाखवायचो, पिचिक. ऍक्च्युली पाणी बाहेर पडायचंच नाही, तसा पोपट झाला यांचा. माय लॉर्ड काय चाललंय? तुम्ही जरा केस कडे लक्ष देणार आहात का? एक सेकंड, ग्राउंड कधी केस कसे अहो या केस कडे लक्ष द्या माय या लॉर्ड. केस कडे. हा बोला. हा. हा तर मी लॉर्ड, लकी कपूर या आरोपीने जेव्हा हरणाची हत्या केली तेव्हा त्याच्या हातामध्ये बंदूक होती हा. आणि त्यांच्या आसपास कोणी नव्हतं. क्या बात आहे, करेक्ट आहे. पॉइंट मान्य आहे मला, मान्य आहे मला. मान्य आहे. लकी कपूर याच्या हातात बंदूक होती, त्यांनी बंदूक झाडली सुद्धा, पण ती हरणाच्या दिशेने नव्हे तर झुडपाच्या दिशेने. अच्छा. त्याने झुडपाच्या दिशेने गोळी झाडली हा. आणि नेमकं हरिण मध्ये आलं तर हरणात गोळी घुसली नाही, हरिण गोळीच्या मध्ये घुसलं. करेक्ट आहे. एक मिनिट,
असं कसं होऊ शकेल? नाही असं झालेलं असणार. नाही, नाही. माझा मुद्दा असा आहे की त्यांच्या आशिलालाच तुम्ही भरपाई दिली पाहिजे. म्हणजे हरिण त्यांच्या गोळीच्या मध्ये आल्यामुळे काढतोच फुकट गेला त्यांचा. तुम्ही काय बोलताय मिलॉर्ड? हा गुन्हा सिद्ध झालेला आहे. लकी कपूर हा एक मोठा आरोपी आहे. त्याने एका मुक्या जीवाचा बळी घेतलेला आहे. त्याला शासन हे झालंच पाहिजे. इट्स अ कोल्ड ब्लडेड मर्डर. Objection, my lord, objection. This is not an cold-blooded murder. It's an accident. Accident. पण याचा काही पुरावा आहे का हो तुमच्याकडे? हो, आम्ही खोल तपास केला. जंगलामध्ये जाऊन खोल तपास केला तेव्हा आमच्या अधिकाऱ्यांना ही हरणाची सुसाईड नोट सापडली. हरणाने सुसाईड नोट लिहिली? क्या बात आहे. मकरंजी काय मोत्यासारखं अक्षर आहे बघा. हरणाने लिहिलेलं अक्षर आहे. BA DED वाल्यांसुद्धा लाज वाटेल असं अक्षर आहे. आले बघा. माय लॉर्ड, वाचा ना काय लिहिलंय. हा? जंगलात राहायचा आम्हाला प्रचंड कंटाळा आलेला हो, आहे. साहेब. मला तर जीव द्यावासा वाटतो. Oh, shit. असं वाटतं की एखादी गोळी यावी आणि मी स्वतःच झेलावी. तसंच झालं माय लॉर्ड. तरी ती अंगावर झेलली आणि आत्महत्या केली. हे काय तुमचा विश्वासू हरणाचं खूर. आता बोला. हे हरणाने लिहिलंय? येस. त्याचा पंजा आहे तिथे खूर. सी पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड. आता त्याला ऊत आलाय. बोला आता, बोला. काय ना, ज्या अर्थी मिलॉर्ड, ज्या अर्थी हरणाने त्याच्या सुंदर अशा अक्षरामध्ये त्याची सुसाईड नोट लिहिलेली आहे तेव्हा त्याला स्वाक्षरी करता येणार नाही का? तो खुराचा पंजा का देईल? येस. आता तुम्ही बोला. माय लॉर्ड, त्या हरणाचं बिचाराचं बारसच झालं नव्हतं. त्याच्या आई वडिलांनी त्याचं नामकरणच केलं नव्हतं. आता मृतावस्थेत असताना त्याची आत्या त्याच्या कानातील कुर्र असं नाव सांगणार आहे का माय लॉर्ड? एक मिनिट. बबन हरिण असं तो लिहू शकणार आहे का माय लॉर्ड? Correct त्याने आहे. खूर उटकवलं हे महत्वाचं नाहीये का माय लॉर्ड? करेक्ट आहे, करेक्ट आहे. हे बघा, गुन्हा सिद्ध झालेला आहे नाही मायलॉर्ड. नाही नाही, अजिबात नाहीये, अजिबात नाहीये. मुळात हे बघा, हे सगळे पुरावे असताना तुम्ही बोलूच शकत नाही गुन्हा सिद्ध झालाय हा म्हणून. पुरावा चुकीचा आहे सांगा तुम्ही मला. चुकीचाच पुरावा आहे हा. हे बघा, ही मी चिठ्ठी काय म्हणतोय असताना तुम्ही ऐका ऐका. मान्य कसं करू हे शकत बघा, नाहीये? आरोपी लकी कपूर याला कडक शासन हे नाही, नाही, झालंच मुळात पाहिजे. ही मला चिठ्ठी काही माहित असताना- नाही. फालतुगिरी बंद करा रे. काय चाललंय तुमचा फालतुगिरी आहे? काय झालंय? एवढी चिठ्ठी काय फालतुगिरी करताय तुम्ही? तुम्ही शिकलेला, तुम्ही शिकलेला, तुम्ही शिकलेला आहे. तुम्ही LLB, तुम्ही LLB, मॅम LLB. काय चाललंय मला सांगा. एवढा फालतू चिठ्ठीसाठी एवढा भांडा आपण? माय लॉर्ड, काय झालं? माय लॉर्ड, काय केलं तुम्ही? काय केलं? फाडलं मी पुरावा नष्ट केलात तुम्ही. म्हणजे पुरावा नष्ट केलात तुम्ही माय लॉर्ड. त्याची झेरॉक्स काढली नव्हती तुम्ही? याची झेरॉक्स काढून आणा पटकन. चला. अगेन पॉइंट टू बी नोटेड मिलो. काय झालं? काय ना, यांनी जो पुरावा नसताना सुद्धा कोर्टामध्ये सादर केलाय तो आता नष्ट झालेला आहे, नाहीसा झालेला आहे. याचाच अर्थ मी केस जिंकलेलो आहे. आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे, कडक शासन झालंच पाहिजे. दॅट्स ऑल माय लॉ. बर, ठीक आहे. या इकडे. काय तुझं काय म्हणणं आहे? आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे. बर, आणखीन काय काय पाहिजे तुला? हे बघा मिलोट, फक्त तुम्ही आरोपीला शिक्षा करा, माझं एवढंच म्हणणं. बर, आणि काय पुढे मागे हवं? आरोपीला शिक्षा करा तुम्ही. बर बर, ओके. द कोर्ट. हा, थोडी मदत करा. ओके, चल. द कोर्ट असा निकाल देत आहे की या जमवलेल्या कप्त्याला गृहीत धरून, साक्ष म्हणून गृहीत धरून, हा. आरोपी लकी कपूर याला कोर्ट निर्दोष मुक्तता देत आहे. कारण त्याने हरणाची हत्या केलेली नसून हरणाची ती आत्महत्या आहे. आणि कोर्टाला त्याची दिशाभूल केल्याबद्दल सरकारी वकिलाला 50,000 रुपये दंड ठोठावण्यात येत आहे. ओके. द कोर्ट इज ॲडजेवन. ऍडजेवण नाही, ऍडजन. पण ऍडजस्ट करावं, काय प्रॉब्लेम नाही. ओके. हा? ए चल उठ. किती बोलतोस? तुझं वजन काय? बोलतोस किती? पाठांतर नाही, काय नाही. उगाच उठ. मी केस जिंकले नाही. हा? उठ रे, उठ उठ, उठ रे. ठीक आहे, एवढं काय. हे बघ, आपण इथे फक्त कोर्ट करायचं, बाहेर आपली दोस्ती आहे रे. असं काय? चला. It's okay. ए चला, दिवे घालू असं पटापट. चला, हे दिवे घालून टाका. चला. ओके, चला. अंशू, विशाखा, व्हॉट एनर्जी. क्लासिक. रेणुका, ते कसं वाटलं? अशा जजला मला जर सामोरं जावं लागलं ना तर मी हरीण. हरीण. मी किती अतिशयोक्ती, पण खूप एंटरटेनिंग होतं. आणि अंशा, तू तर म्हणजे कमालच केलीस यार. तू एकंदरीत तुझा अपिअरन्स, तुझं सगळं ते जेवणाकडे असलेलं लक्ष, तुझे बालपणीचे दिवस वेटर म्हणून काढलेले, म्हणजे हॅट्स ऑफ. खूप मजा आली. थँक्यू सो मच. मकरन सर,
अंशा, तुझी एनर्जी खरोखरीच हेवा करावा अशी आहे. तुला सर्वच पद्धतीचा विनोद फार चांगला येतो. मला मुळात तुमचं खूप हे उपहासात्मक असलेलं, उपरोधिक असलेलं हे जे सादरीकरण आहे ते फार भावलं. म्हणजे न्यायव्यवस्थेवर एक फार मजबूत कमेंट, तिरकस कमेंट या निमित्ताने तुम्ही केलेली आहे. त्याबद्दल तुमचं अभिनंदन. क्या बात आहे, बढिया. तुम्ही बसू शकता. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. या धमाल परफॉर्मन्स नंतर वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कल्ला. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कल्ला. मित्रांनो, जात पात धर्मावरून माणूस भांडतो हे आपण सगळ्यांनीच ऐकलंय. पण आज इकडे एक बाईक चक्क भांडणार आहे तिच्या कुत्र्यावरून. बघूया हे भांडण. येत आहेत बुंगाट टीमचे व्हाईस कॅप्टन्स योगेश आणि प्राजक्ता. मकरंद सर टोपी. मकरंद सर जज होते, आज मकरंद सरपंच वाटायलेत. आणि मकरंद सर, रेणुका ताई, तुम्हाला सांगतो आजचा दिवस गोल्डन वर्डनी लिहिण्यासारखा आहे. मी समोरच्या झोपडपट्टीत राहतो. तुम्हाला वाटतं या बिल्डिंगमध्ये, या फ्लॅटमध्ये मी कसं काय आलो? काय आहे की या बिल्डिंगचा वॉचमन माझ्याकडे आला. मला म्हटला की या मॅडमनी तुम्हाला बोलवले फ्लॅटच्या. या मॅडमनी मला त्या गॅलरीत मी रोज पाहतो ना माझ्या झोपडीतून. काय तिचं रूप आहे तुम्हाला सांगतो. गोरे गोरे गाल, गालावर एक तीळ, जसं काही सौंदर्याच्या खाणीत हवालदार, असं तिचं रूप. पण तिनं मला बोलवा म्हणजे असं झालं की छट्टा करवंदाची अपेक्षा करावी आणि पावशेर स्ट्रॉबेरी मिळावी. तसं झालंय. म्हणलं अरे वा. पण मला एक प्रश्न पडला, तुम्हालाही पडला असेल, की 1000 लोकसंख्येची आमची झोपडपट्टी आहे, त्याच्यातून मलाच कोण बोलिलं. मला म्हणजे आता ते आल्यावर कळेनच तुम्हाला, नाही का? नमस्कार बाई, मी सुदाम वाघ. हो का? मी मोहिनी वाघमारे. तुम्ही मला बोलिलत? माय, मी कधी बोलिलो? हिला बंगल्यात न्या, गावात ठेवा, वन पीस द्या, कॉस्ट्युम कोणता बी द्या, भाषा ती, आणि ते नाचत तिकडे पहा. बंदूक तीच, फक्त काढतोस वेगळं. काढतोस का इशे? काय म्हणल्या? काढतोस का इशे? मी काही शेकाडू, तुम्हीच मला बोलिलं ना. अच्छा, तू वो सामने के झुग्गी झोपड़ी में रहने वाला है ना? जे आपल्याला जमतं तेच करा ना, कशाला उगाच आहे की नाही, कशाला खाजून आवता ना. तुझी खाज आहे ना मीच मिटवणार आहे. खरंच? कुत्र्याची यांची आहे ना खायचे वांदे, पण घरासमोर कुत्रा पाहिजे. ओ मॅडम, तोंड सांभाळून बोलायचा. खायचे वांदे काय खायचे वांदे? 2 डझन हापूस आंबे रोज घरी आणतो आमरसाला. हा, मजाक आहे का? यांच्यासारखं नाहीये. खायचा तोतापुरी आणि माझं रत्नागिरी. पायरी बघून बोलायचं, हा? आणि माझ्याकडे लक्ष द्यायचं नाही, कळलं ना? मुळात तुझ्या दारासमोर जो कुत्रा आहे ना, माझा त्या कुत्र्याला आक्षेप आहे. माझा कुत्रा काय जातीवादी भाषण देतो काय त्याचा आक्षेप घ्यायला? हा, आता जातीवादी भाषण देणारे लोक आणि माझ्या कुत्र्याचं भुंकणं तुम्हाला शेम वाटत असेल, पण त्यात माझ्या पोपटचा काही दोष नाही ना. पोपट कुठून आला? आम्ही कुत्र्याबद्दल बोलायले. कुत्र्याचं नाव पोपट आहे माझ्या. तुझ्या कुत्र्याचं नाव पोपट आहे? त्याची पण एक स्टोरी आहे मॅडम. माझ्याकडे एक पोपट होता, खरोखरचा हिरवा पोपट बरं का. पोपट होता, लय आवडायचा मला, लय जीव होता माझा त्याच्यात.
एक दिवस तो वारला. हा मेला म्हणून मी त्याला असं दफन करायला गेलो. हा. त्याला असं पुरलं, माती टाकली, तेवढ्यात मला झाडाखाली एक कुत्र्याचं पिल्लू दिसलं. आणि विशेष म्हणजे त्या कुत्र्याच्या पिल्लाचं तोंड हिरवं होतं. तेव्हाच मला कळलं की माझ्या पोपटाचा पुनर्जन्म झालेला आहे. पोपटाचा रंग हिरवा. पोपटाचा हिरवाच असतो रंग, मॅडम कन्फ्युज होऊ नका. तेव्हा तो कुत्रा होता, तेव्हा त्याचं नाव पोपट नव्हतं, तेव्हा फक्त ते पिल्लू होतं. कळलं का? पण मग त्याचा रंग हिरवा कसं काय? तेच तर ना, नगरसेवक राजू तनवानी होते. हा. तर त्यांचं जे तिथं आहे ना, ते महानगरपालिकेचे हे असतात ना बाकडे, हा. ते रंगवायचं काम चाललेलं होतं स्वेच्छाने तिथून. हा. तर तसं ते बाकडे रंगवायचं काम चाललं होतं, बाजूला डब्बा होता रंगाचा. हा. तर किती पिल्लू खेळत खेळत गेलं, तर डब्यात तोंड बुडिलं, म्हणून त्याचं तोंड हिरवं झालं. आणि ते कुत्रा घेऊन मी घरी गेलो, त्याला धुवून धावून साफ केलं, पण तब तक बहुत देर हो चुकी थी. तोपर्यंत त्याला पोपट नावाची सवय झाली होती. कसं आहे, नावाची सवय अवघड असती. हा. थोडस नाव झालं तर आजकाल ऍटिट्यूड येतो नाटांना. ते तर शेवटी कुत्रा आहे नाही का? तर काय आहे, तुझ्या पोपटामुळं माझी स्वानंदी बिघडली. स्वानंदी म्हणजे तुमची बहीण का? तुझा जसा पोपट आहे तशी माझी स्वानंदी. अच्छा, म्हणजे तुमची कुत्री म्हणा. एक मिनिट, स्वानंदीला कुत्री म्हणायचं नाही, स्वानंदी. बरं बरं, अच्छा अच्छा, मला आत्ता कळलं. कुत्रा असला तर श्वान आणि कुत्री असलं तर स्वानंदी. ते काही का असना, तुझ्या पोपटाने ना माझ्या स्वानंदीला नादाला लावलंय आणि ते मी खपवून घेणार नाही. रोज सकाळी ती अशी फिरायला जाते ना, तेव्हा तो रस्त्यात उभा असतो लाळ गाळत. बाई, लाळ गाळणं हा कुत्र्याचा धर्म आहे, तो तर गाळणारच ना. तुम्ही तुमच्या कुत्रीला घेऊन असं फिरायला जाता आणि किती कुत्र्या तुमच्या कुत्रीकडे पाहून लाळ गाळता, याच्याकडे तुमचं लक्ष असतं. पण किती माणसं तुम्हाला कुत्र्यासारखं पाहत असतात, तिकडे तुमचं लक्षच नसते, आहे की नाही? आता कुत्र्यापेक्षा माणूस जास्त लाळ गोटा झाला, त्याला काय करावं सांगा बरं? पण मला माणसात इंटरेस्टच नाहीये ना. नाही, असं निसर्गाच्या विरुद्ध जाणं बरं नाही बाई. किती दिवस असं कुत्रे पाळणार आहे तुम्ही? हा, नंतर कुत्रा विचारणार नाही तुम्हाला. हा? म्हणजे सांगितलं माझं. माझा विषय सोडा, आपण पोपट आणि स्वानंदी बद्दल बोलूया. त्यांच्याबद्दल काय बोलायचं त्यांचं त्यांनी ठरवलंय. आणि तुमची स्वानंदी काही कमी नाहीये. तुम्ही साखळी हातात असते तुमच्या, आणि ती बरोबर असतं तुम्हाला ओढत 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 बरोबर माझ्या झोपडीकडे कशी घेऊन येते, याच्यावरून तुम्हाला कळायला पाहिजे. दोघांचं लग्न लावून टाकू. का बसा, स्वानंदी एक लहान आहे, तिला अक्कल नाही. तुमचा कुत्रा वाढलाय ना, घोडा आहेत का मोठा, त्याला नाही कळत. एक काय ते ठरवा, कुत्रा आहे का घोडा आहे माझा? तुमचं करून ठेवलंय कन्फ्युजन. तुम्ही स्वान का नंदी तेच कळत नाही, पण माझा कुत्रा आहे का घोडा आहे ते तरी क्लिअर सांगा. कुत्रा आहे. हा. पण तुमच्या कुत्र्याला आहे ना जाणीव नाहीये माझ्या स्वानंदीच्या रुटीनची. माझी स्वानंदी आहे ना सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला जाते, बापरे. मग आली की कार्डिओ करती, मग प्रोटीन शेक पिती, मग डोनट खाती, मग एवढं सगळं झाल्यावर दमून झोपती, मग उठती, मग आहे ना फूट स्पा करून घेती, शॅम्पू घेऊन आहे ना बाथटब मध्ये आंघोळ करती. रोज संध्याकाळी तिला केक लागतो आणि त्यावर चिरी लागते, नाही तर चेहरा फिरवती. संध्याकाळी आहे ना रात्रीचं जेवण झालं की ती शतपावलीला जाती, मग घंटा पान सेंटर मधलं पान लागतं, कत्री सुपारी आणि किमान घालून किमान एवढं तरी खाती. तुझा कुत्रा काय खातो? नाही, एवढं काही खात नाही माझा कुत्रा. आम्ही जे खातो तेच त्याला खाऊ घालतो आम्ही. माणसाचं खाणं माय डॉग फूड नावाची काही गोष्ट आहे का नाही तुमच्याकडं? आमचंच फूड जमा करता करता आमची हालत डॉग सारखी होती, त्याच्यामुळे आम्ही जे जमा करतो ना त्या कुत्र्याच्या फुडा टाकतो, तो फूड म्हणून खातो. हा ना, हा. नाहीये ना लायकी त्याची, तर मग कशाला एवढ्या मोठ्या घरातल्या स्वानंदीचा नाद करायचा? नाही, तुम्हाला आम्हाला कळतं बाई, पण ते लहान आहे, निरागस आहे, त्यांना काय कळतं? आपण समजून घेतलं पाहिजे ना त्यांना. तुम्हाला कळत कसं नाही? माझी स्वानंदी आहे ना या वर्षीची मिस विक्रोळी आहे. हा मिस विक्रोळी. हा, आणि तिच्या फिगरवर आणि डाएटवर मी जेवढा खर्च करते ना तेवढ्या खर्चात तुझ्या घरातल्या 6 माणसांचं रेशन येईल. मिस विक्रोळी म्हणजे मला नाही कळलं. मिस विक्रोळी म्हणजे पेट फॅशन शो असतो ना, त्याच्यामध्ये ना असलं कॅटवॉक केलं ना माझ्या स्वानंदीनं. कुत्रीनं कॅटवॉक केलं होतं, ऐका. अख्खं जग बघत राहिलो. आणि एक राऊंड असणार स्विमिंग कुच्छोम राऊंड, हा त्यात तर आहे ना तिला नजरच झाली. हा, त्यामुळे आहे ना मग मी तिच्या गळ्यात बेल्ट बांधला, लिंबू मिरचीचा बेल्ट. आणि अशा माझ्या मिस विक्रोळी स्वानंदीचं तुझ्या पोपटाशी लग्न लावून देऊ? माझ्या कुत्र्याचं नाव जरी पोपट असलं तरी तिच्या गळ्यातल्या मिरच्याकडून खाणार नाही तो. माझी स्वानंदी आहे ना, माझी स्वानंदी संध्याकाळी असा योगा करती. तुमची स्वानंदी फक्त संध्याकाळी योगा करती, माझा पोपट दिवस रात्र कपालभाती करतो. माई स्वानंदी आहे ना, माई स्वानंदी गाण्याच्या क्लासला जाती. भोगीत स्पर्धेत आहे ना पहिला नंबर आला तिचा. अख्खा दाती आहे ना जिप्पाट आहे तिला, जिप्पाट. हा, तुझ्या कुत्र्याला एका स्वरात भुंकता तरी येतं का? इथं माणसाबद्दलचे विचार क्षणाला बदलतेत, ते तुम्हाला चालतं. आणि माझा कुत्रा वेगवेगळ्या आवाजात भुकला तर तुम्हाला चालत नाही. वा रे वा.
थोडक्यात सांगू का माझं म्हणणं काय आहे हा. या आमच्यासारख्या अशा पॉश बिल्डिंग आहेत ना त्यांच्या समोरच्या झोपडपट्ट्या काढून टाकल्या पाहिजेत. तुमचे कुत्रे आहे ना आमच्या कुत्र्यांना नादावतात. अरे एवढंच तुम्हाला तुमच्या कुत्रीचं हे येतं, घरात खुट्याला बांधून ठेवा ना, बाहेर रस्त्यावर आल्यावर आमच्या कुत्र्या येणारच. अरे माझी स्वानंदी जातीवंत कुत्री आहे, तुझ्या कुत्र्यासारखी नाहीये. कळलं का? तुला माहितीये का ती उच्च जातीची आहे, तुझा कुत्रा गावठी आहे निव्वळ. त्यांचं कसं लग्न करून द्यायचं? अहो मॅडम, जातीपाती आणि धर्माची दुही ही माणसं आली किमान प्राण्यात तरी येऊ देऊ नका, आहे की नाही? मी काय म्हणतो, जी आपल्यात जी विषमता निर्माण केलेली माणसानं ती प्राण्यांमध्ये अजून आलेली नाहीये. प्राणी अजूनही एकमेकांकडे प्रेमाच्या भावनेनंच बघतात आणि तसंच आपण पण राहिलं पाहिजे. नाही तर आपल्यात आणि त्या तथाकथित संस्कृती रक्षकामध्ये फरक काय राहिला? मी काय म्हणतो, ऐका बाई, तुमच्या जातीची कुत्री, माझ्या जातीचं कुत्रं, वेगवेगळ्या जातीचे कुत्रे दोघांशी एकत्र येतील, त्यांना होणारे पिल्लं हे अजून वेगळ्या जातीचे असतील. किती छान, विचार करा बाई. नाही, फायनली पिल्लू जन्माला आलेले आणि बुलेट ट्रेनच्या इतिहासात पहिल्यांदा पाळण्यात कुत्र्याचं पिल्लू घालण्यात येणार आहे. दोरी नाही, ती कुत्रे शेपुटे. पकडली ना. आणि बुलेट ट्रेनच्या इतिहासात पहिल्यांदा मला पाळणारा लई त्रास झालाय. शब्दांकडे लक्ष असू द्या. पहिल्या दिवशी भो 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 भो, दुसऱ्या दिवशी भो 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 भो, तिसऱ्या दिवशी भो 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 भो, भो बाळा भो रे भो. योगेश प्राजक्ता, खूप क्यूट आणि निरागस वाटला तुमचा स्किट. खूप गोड होता. रेणुकाताई, कसा वाटला? क्या बात आहे. ॲज युजल तुम्ही दोघं इतके चांगले परफॉर्मर्स आहात. काम तर अतिउत्तम करताच आणि आज दिसताय पण फार सुंदर. एस्पेशली प्राजक्ता इतकी गोड, म्हणजे परिहुमेवर एंट्री अगदी बरोबर होती तुझी. आणि छान होतं, म्हणजे काही अत्यंत गंभीर भाष्य केलं होतं ह्या स्किटमध्ये, पण तरीही ते सटली केलं होतं आणि छान होतात. म्हणजे ज्यांच्यापर्यंत ते भाष्य पोचेल ते महत्त्वाचं आणि मनोरंजन तर पोचतंच सर्वांपर्यंत. सो थँक्यू सो मच. मकरंद सर, एकदम उत्तम सादरीकरण. म्हणजे योगेश, तू दरवेळी काहीतरी वेगळ्या विषयाला हात घालण्याचा स्तुत्य प्रयत्न करतोस. म्हणजे फार चांगल्या पद्धतीनं तुझं मांडणी पण असते आणि लेखन पण फार चांगलं असतं. याही वेळेस तू वेगळं काहीतरी मांडण्याचा प्रयत्न केलास आणि तो पण खूप चांगला होता, यशस्वी होता. आणि प्राजक्ता जरी काय म्हणू बंदूक तीच असली तरी ती फार उत्तम अशी बंदूक सांभाळणं सुद्धा खूप अवघड काम असतं असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. कारण बऱ्याचदा एकसुरीपणा येण्याचा धोका असतो त्यामध्ये. पण तिने आजपर्यंत आपल्याला कधी म्हणजे कंटाळवाणं वाटू दिलेलं नाही, एकसुरी वाटू दिलेलं नाही. हेच तिच्या यशाचं गमक आहे. आणि आज या निमित्ताने मी तुला विशेष अभिनंदन करतो. आणि योग्य वेगळ्या प्रयत्नासाठी पुन्हा एकदा तुझं अभिनंदन. क्या बात आहे. कौतुकाचा वर्षाव झालाय. गुणांचा होतो का बघूयात. रेणुकाताई, मकरंद सर, अभिनंदन तुमचं. तुम्ही बसू शकता. थँक्यू सो मच. या गोंडस अशा परफॉर्मन्स नंतर वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कल्ला. मित्रांनो, एखादा पुरुष एका बाईचा नवरा आहे आणि ती बाई त्या नवऱ्याची बायको आहे, हे कशावरनं सिद्ध होतं? हा, म्हणजे ते नवरा बायको आहेत हे कसं काय कळतं? मग अशासाठी हा प्रसंग बघायला हवा ना. येत आहेत सुसाट कलाकार आशू, वनिता आणि जोकर योगिनी. कोणी घर देतं का घर? ए वेड्या, घरच बघायला आलोय आणि आज मिळणार आहे आपल्याला घर. रेणुकाताई, आमचं ना नुकतंच लग्न झालंय आणि आम्ही फ्लॅटच्या शोधात आहोत. त्यासाठी ना खास ऑफिसला 2 दिवस सुट्टी टाकली आहे. आणि फॉर्च्युनेटली काय झालंय माहितीये का, सकाळी पेपरलाच एक जाहिरात आली आहे की विवाहित जोडप्यांना घर भाड्याने देणं. त्यामुळे आमच्या पथ्यावरच पडलंय ते.
आशू पत्ता लक्षात आहे ना? अरे हो हाच आहे म्हणजे हे बघ, हीच गल्ली ही गल्ली आहे? हा. वा किती शांत आहे, किती मस्त वाटते. अगं तुला सांगतो इथली प्रत्येक घरात शांतता आहे. हो? हा आणि वा. आपण ज्या घरात राहणार आहोत ना हा? ते तर म्हणे विशेष शांत आहे. काय सांगतो? हा. वा मस्त. त्या घरात फक्त तू हा मी आणि आपली शांता, आपली शांतता. हा जास्त आवाज केला ना तर तंगडा तोडून टाकेन मेल्या कुत्र्या. या बाईंच्या घरात कुत्रा आहे बहुतेक पाळलेला. हा, त्याचं तंगड तोडणार असतील. आपल्याला काय काही नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. काय नाव काय त्यांचं? काळभोर काळभोर ते- आहे, आहे, बघे, बघे, बघे. बघे. हा. अजून एकदा वाजूया. अरे आले ना मेल्या कोणाचा जीव जातोय. कोण आले कुत्र्याला, आता कुत्र्याला. भर दुपारी. आलाच परत अगरबत्ती विकायला. चल पण इथून. अगरबत्ती आहो मी बत्ती वाडकर. हा? मी वाडेकर. हा, आता काय वडे विकणार का तू? वडे कशाला? आणि काय रे एवढ्या उन्हात अनाक धाकटा बहिणीला घेऊन कुठे आलास तू? अहो, धाकटी का? नाही हे बघा काळबोर वहिनी वहिनी म्हटलं तर चालेल हो, ना? हा. नाही तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. ऍक्च्युली सकाळी पेपरमध्ये ऍड वाचली. हो. घर भाड्याने देणं हा. त्या संदर्भात आलोय आम्ही. हो? हा गैरसमज तुमचा होतोय. काय? विवाहित जोडप्यांना घर भाड्याने देणार अशी जाहिरात टाकली होती. हो. बोर्डात जाहीरपणे लिहिलंय, वाचता नाही येत का? नाही आम्ही जाहिरात वाचली, सगळी चौकशी केली, माहिती काढली आणि मगच आलोय. हा. ऍक्च्युली यांनी माझ्याशी आणि मी याच्याशी लग्न केलंय. एकाच मांडवात झालं आमचं. जाऊन काय? हो. अरे कसं शक्य आहे? का? अरे याचं लग्न होणं कसं शक्य आहे? माझं लग्न होणं का शक्य नाही हा? अरे ही बो कसली टकाटक आहे आणि हा बो छप्पर उडालेला गबाळ्या कसा आहे? हे बघा तुमच्याकडे भाड्याने छप्पर घ्यायला आलो याचा अर्थ मला छपरी म्हणायचं नाही, सांगू देतो. हा शी! असू तरी तुला सांगत होते छप्पर घालून ये. आ? ते तुझा वीक लावून ये म्हणून. तर तुझे आपले काहीतरीच रूल्स असतात की आपण डाऊन टू अर्थ असावं, उगाच कशाला शो ऑफ करायचा. बघ त्या बाईनी केला ना आता सगळा पचका. कशी बोलली होती. मग आता मला काय माहित घर बघायला येताना पण विग लावावं लागणार आहे म्हणून. मग तुझ्यावर लाईन मारताना लावला होता की विग मी. हो. अय्या, हो की म्हणूनच तर पटलास तू. ए तुमचं पॅचवर्क बाहेर करायचा बाहेर. नाही ऐका ना म्हणजे काय माहितीये का आमचं लग्न झालंय हे तुम्ही पोशाखावरनं कसं काय ठरवणार? हा मला काय माहित तुम्हाला लग्न झालेलं दाखवायचंय, नाहीतर मी घोड्यावर आलो असतो. इकडे इकडे काय अगं काय आवडलं तुला याच्यात? असू जरा हास बरं. हाय मैं मर जावा. त्याच्या गालावर पडणाऱ्या 2 खळ्या बघितल्यात का तुम्ही? हाय हाय त्याच्याच प्रेमात पडले मी. हो अगं बाहेर जरा उड्या डोळ्यांनी फिरली असतीस ना तर 100 जण भेटले असते खळीवाले. ते छप्पर उडालेलं कसं आवडलं तुला? मी तर अजिबात लग्न केलं नसतं याच्याशी. हे बघा बाई तुम्ही माझा अपमान करायच्या हेतूने स्वतःला सुंदर म्हणून घेताय का? ती तर आहेच मी सुंदर. तुम्ही सुंदर आहात मग मी मदनाचा पुतळा आहे. म्हणे मदनाचा पुतळा. अरे आरशात स्वतःला जरा नीट बघितलंस ना तर तुझ्याशी कोणी लग्न करेल किंवा केलंय ह्याच्यावर माझा सोड तुझा स्वतःचा सुद्धा विश्वास बसणार नाही. आणि काय रे एवढी सुंदर मुलगी तुझ्याशी लग्न करेल कसं शक्य आहे? हे बघा आता शक्य आहे. आम्ही केलंय लग्न आणि आमचं लव्ह मॅरेज आहे. हो. अरे प्रेम एक वेळ आंधळ असतं असं मी समजू शकते पण प्रेम बावळट असतं. खोटं बोलता घरासाठी निव्वळ खोटं बोलताय तुम्ही. अरे तुमच्यासारखे कित्येक जण येतात 1-2 दिवस राहतात आणि मग सांगतात नवरा फॉरेन टूरला गेलाय किंवा बायको माहेरी निघून गेलीये. हे बॅचलर आहेत ना अशी नाटकं करतात. त्यामुळे मला उल्लू बनवायचं नाही. नाही ऍक्च्युली काय झालं माहितीये का काळभोर बहिणी कॉलेजमध्ये असताना ना संदीप नावाचा एक मुलगा होता. खूप आवडायचा मला. माझंही खूप प्रेम होतं त्याच्यावर. लग्न करणार होतो आम्ही दोघं. मीच लावून देणार होतो. हो ऍक्च्युली दगा दिला त्यांनी मला. अरे बापरे सोडून गेला आणि दुसऱ्या मुलीशी लग्न. नाही असं बोलू दे मला आज. मला मोकळं होते. तेव्हा मी आत्महत्या करायला निघाले होते. जीव द्यायला चालले होते मी. आशू आला तेव्हा माझ्या आयुष्यात. या दुःखी स्त्रीला तरी त्याचा खांदा दिला आणि आमच्या आयुष्याचा नवीन प्रवास सुरू झाला.
अशा सुंदर मुली दुःखी असतात ना तेव्हा असे खांदेकरी खांदा देतात त्यांना. हा? अशा सुंदर मुलींना बिचारांना कळत सुद्धा नाही तो खांदा आधारासाठी आहे की नुसता खांदाच आहे. म्हणजे योगिनी तू दुःखात पडलीस म्हणून माझ्याशी लग्न केलंस? तुझं माझ्यावरती प्रेम नव्हतं? ए वेडा ए नाही बाबू बाबू असं नाही अजिबात असं विचार नको करू. मग? माझं प्रेम आहे तुझ्यावर. आहे ना. प्रेमापोटी लग्न केलं. खरंच आहे ना? आणि दुःखातच आपल्याला आपली खरी माणसं कळतात. मला कळलं तू किती सच्चा आहेस म्हणून केलं बबडू. खरंच सांगते. गरिबांची रेखा. हा? बस झाला मेलोड्रामा बस झाला. मला ना आता खरंच असं वाटतंय की तुमच्या दोघांचं लग्न झालेलं नाही त्यामुळे निघायचं. चल अहो, आता कसं सांगू तुम्हाला. अहो खरंच आमचं लग्न झालंय. तुम्हाला कसं फोटो लग्नातला फोटो दाखवू तुम्हाला. फोटो दाखवते. अल्बम आणलास बरोबर? अहो फोन मध्ये आहे ना डीपी नाही का माझा. हे बघा हा तेव्हा पॅच लावला होता त्यांनी. किती हँडसम दिसतोय ना. अच्छा एक मिनिट मला जरा पटकन सेंड करा फोटो. एवढा आवडलाय. हो. पाठवते. ब्लूटूथ काळभोर ना. काळभोर. पाठवला. हा हा आमच्या लग्नाचा फोटो. हा यांच्या लग्नाचा फोटो. बघा. माझ्या जागी तुमचा फोटो कसा काय आला आशू बरोबर. ते आता आमचं लग्न झालं ना. हे कसं शक्य आहे? एक मिनिट. फोटोशॉप मध्ये सगळं काही शक्य आहे. म्हणे पुरावा आहे तुमचं लग्न झालेलं नाहीच आहे. अहो नाही खरंच आमचं लग्न झालंय हो. फोटो दाखवला तुम्हाला? नाही 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 मला अजिबात मान्य नाही. आता काय योगिनी इकडे इकडे हे बघा मिठी मारतो. बायकोलाच मिठी मारतो की नाही आपण? मग ही माझी बायको आहे की नाही? इकडे इकडे काय? इकडे. अरे आता मी याला मिठी मारली म्हणून हा माझा नवरा झाला का? हा? मगर मिठी सोडा. आशू यू ऑल राईट ना. मिठी मारली तरी तुम्हाला पटत नाहीये. मग आता काय हिचा काय किस घेऊ का आता तुमच्या समोर? इम्रान हाशमी बऱ्याच हिरोईनींचा किस घेतो मग त्या सगळ्या त्याच्या बायका झाल्या का? आशू प्लीज प्लीज तू माझा किस घेऊ नको. ती तुझा किस घेईल आणि किस्सा वाढेल. प्लीज नको प्लीज नको यशू प्लीज प्लीज नको. आता तुम्हाला कसं मी काय करू म्हणजे तुम्हाला एक मिनिट. हे 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 बघा मंगळसूत्र. हा. आता मला सांगा फॅशन म्हणून तर कोणी मंगळसूत्र घालत नाही ना. लग्न झाल्यावरच घालतात हा. ना. यापेक्षा अजून जास्त काय पुरावा असणार सांगा मला. ए वेडे हा? काल ना एक जण 7.5 रुपयाला हे विकत होतं. आणि काय रे ती काळी पोत याच्याच नावाची आहे कशावरून? अहो काय आता त्या पोत्यावर नाव लिहायचं होतं का? त्या वाटणवरती नाव लिहायचं होतं का आशुतोष आणि वाडेकर करून? असं काय करताय. आमचं खरंच लग्न झालं. एवढे पुरावे देऊन तुम्हाला पटत नाही मी. हे बघा आमचं मॅरेज रजिस्टर केलंय. थोड्या दिवसात सर्टिफिकेट येईल. ते आलं की तुम्हाला दाखवते. तोपर्यंत आम्हाला राहू राहू देत द्या नाही ते. इथे. हा हा. मला अजिबात विश्वास नाहीये तुमच्या दोघांवर की तुमचं लग्न झालंय त्यामुळे निघायचं इथून. योगिनी चल आपण दुसरीकडे बघूयात घर. बघू इथे आहेत भरपूर. बघू एजंट दुसरं निघायचं. कोणी चल. नाही बघू ना दुसरीकडे बघू. एक दिवस तर घालवलाच. आता हा पण दिवस घालवू त्याच्यातच. उद्योग काय आहेत आपल्याला दुसरे. नाही हो. कोणी घर देता का घर. आबा वेड्यात कोणी घर देता का असं म्हणत फिरू आपण सगळीकडे. नाही हो. हे तुझ्यामुळे सगळं तुझ्यामुळे झालंय. अगं पण काय बोलू नकोस एक शब्द सुद्धा. तुला सांगत होते ना त्या जुन्या घर मालकाला देऊया 200 रुपये वाढवून. काय फरक पडला असता. ऐकलं नाहीस माझं. तुला गप्प बस तू. मी म्हंटल होतं ना तुला भावाशी बोल. त्याच्याकडे 2 खोल्या आहेत त्या सांग आम्हाला दे राहायला. पण नाही तुझं थोबाडूच काढेल त्या शपथ. अगं 4 मुलांचा मोठा संसार आहे भावाचा. हो मग आपल्या संसाराचं काय. तो कुठे फुलवायचा फुटपाथवर. ऐकून घे ना माझ्या. काही ऐकायचं नाहीये मला तुझं. काय कमी केलं रे तुला आईने लग्नात. जे म्हणशील ते सगळं दिलं आणि तू साधं घर नाही देऊ शकत काय. मला काही बोलू नकोस. अरे धमक आहे माझ्याकडे अजून. उद्याचा 1 दिवस आहे ना तेवढ्या ह्याच्यात मी काढतो ना घर तुझ्यासाठी. काय करणार आहेस 1 दिवसात. हा लग्नानंतर आतापर्यंत काय केलंस. उद्या लग्नानंतर तुला घर देतो असं म्हणून एका दिवसात करणार आहेस. नाही. काही उपयोग नाही तुझ्याशी लग्न करून. तरी बाबा सांगत होते नीट विचार कर. नको करूस या मुलाशी लग्न. नाही ऐकलं. काय तू 500 माणसं सांगून 1000 माणसं लग्नात जेवायला आली. गिळली बसा त्याचं काय. त्यातली 500 तुझीच होती. तुझ्या 500 माणसांनी 1000 माणसांचं गिळलंय त्याचं काय. पण हो हो हो. मानपान केला सगळा तुझ्या आईने सांगितलं तसा. आत्याला साडी नव्हती केली. ते बरं तुझ्या अगदी व्यवस्थित लक्षात राहिलं. आत्याला साडी नाही दिली. हे बघ ती बुटकी होती म्हणून म्हटलं जरा छोट्या काठाची साडी देऊ तर बसले रुसून बाई मला तर बाई मोठ्या काठाची साडी पाहिजे. हे असं सगळं सहन केलंय माझ्या आईने. इतकी फुलासारखी वाढवली मला. तुम्हाला सांगते बहिणी 2 खोल्यांचं घर आहे या बाबाचं. त्याच्यात 12 लोक राहतात. कसं राहत असेल मी. इतक्या लाडात वाढलेली मुलगी तरी मी ऍडजस्ट केलं सगळं ह्याच्या बरोबर. आणि तू
एक साधं घर नाही करत देऊ शकत मला. आई वडिलांनी इतकी फुलासारखी जपली आहे मला आतापर्यंत. असं करू नको सोन्या. अगं हे फुल मी जीवाचा फ्लॉवर पॉट करून जपीन. ठेवायचा कुठे तो फ्लॉवर पॉट? घर आहे का त्याला? ही घ्या चावी. कशाला? नाही, ह्या फ्लॉवर पॉटला ठेवायला. एक मिनिट, म्हणजे तुम्ही खोली द्यायला तयार झालात आम्हाला? हो हो. कसं काय? नाही, तुमच्या भांडणावरून लक्षात आलंच माझ्या. काय? ही एखादी बाई एवढी तनतन करत असताना हक्काने एखादा पुरुषाला बोलते आणि तो पुरुष असहाय्यपणे सगळं काही सहन करून घेतो ना, तेव्हा तो तिचा नवराच असतो आणि ती त्याची बायकोच असते. त्यामुळे मला कळलंय की तुम्ही दोघं जण नवरा बायको. हे घ्या, हे घ्या. भांडा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, भाडं भरे. चला आता भाड्याचं बोलूया. ते भाड्याचं बोलूया. रेणुकाताई, खरंच आशू, दोन्ही बायका भारी आहेत तुझ्यापेक्षा ह्या स्किटमध्ये. त्यामुळे दोघींचं अभिनंदन. योगिनी, म्हणजे ऑथर बॅक्ट रोल मिळाल्यासारखंच होतं ॲक्च्युली. तुझा वाटा खूप मोठा होता. छान एंटरटेनिंग होतं. मला जरा भीतीच वाटायला लागले, कारण माझं लग्न झालं हे प्रूव्ह करायला मला राणाजींबरोबर भांडावं जर लागलं तर ते शक्य होणार नाही माझ्या हातून. पण छान वाटलं. व्हेरी नाईस, एंटरटेनिंग, वेगळा होता ॲक्ट आणि मजा आली. थँक्यू. गुण बघूया. मकरंद सर. रेणुकाताई, ऑल द बेस्ट. तुम्ही बसू शकता. थँक्यू. आजचे सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत आणि ब्रेक नंतर आम्ही तुम्हाला भेटणार आहोत परफॉर्मर ऑफ द वीक जोडी सांगायला. त्यामुळे कुठेही जाऊ नका, पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कला. ह्या आठवड्याचा परफॉर्मर्स ऑफ द वीक आहेत फार चांगले सादरीकरण काल आणि आजमध्ये झाले. सगळ्यांनी फार वेगळ्या पद्धतीनं सादरीकरण करण्याचा प्रयत्न केला आणि तो फार स्तुत्य होता. मला एक चांगली गोष्ट आता सगळ्यांमध्येच आढळते, ऊर्जा खूप चांगली वापरली जाते. कारण नेहमी असं होतं की एकसुरीपणा वाढला की आपली ऊर्जा पण कमी कमी लागत जाते. आपण बऱ्याचदा उगाचच करायचं म्हणूनही करतो, असाही एक धोका असतो. पण गेले काही आठवडे आपण सातत्याने फार चांगल्या पद्धतीनं सादर करतो. ही फार जमेची बाजू आहे. सगळ्यांचं फार मनपूर्वक अभिनंदन, खूप शुभेच्छा. परफॉर्मर ऑफ द वीक कोण आहे या आठवड्याचा आणि त्याचा लेखक सुद्धा? ह्या आठवड्याचा परफॉर्मर्स ऑफ द वीक आहेत शशी आणि नम्रता. वा. काही अपरिहार्य कारणामुळे आपल्याबरोबर आज शशी नाही आहे हे बक्षीस घ्यायला, पण त्याच्या वतीनं मी कॅप्टनला विनंती करतो, अंशू. आणि या प्रहसनाचे लेखक चिन्मय कुलकर्णी यांचं बक्षीस दुसऱ्या कॅप्टननी विशाखा सुभेदारनी स्वीकारावं असं मी. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. तर आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात शुक्रवार शनिवार रात्री 9:30 वाजता नवीन परफॉर्मर ऑफ द वीक सोबत. तेव्हा पाहायला विसरू नका कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कला.